भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे म्हणून मोठ्या प्रमाणात जे आहे ते कालवे आता फुटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे हे कालवे जे आहेत आता फुटलेले आहेत आणि हा जो पाणी आहे सर्व शेतामध्ये शिरलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केलेली होती आणि त्या शेतामध्ये आता मोठ्या प्रमाणात जे पाणी साचलेलं आहे त्यामुळे म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी मित्र आहेत, आपण त्यांच्याकडून चर्चा करून घेऊया। काय सांगाल, हे पाणी आपल्या शेतामध्ये शिरल्यामुळे कशा प्रकारचं आपलं नुकसान होणार? या पाण्यामुळे आमच्या शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेले आहे। आम्ही भात रोवणी केलेली होती, त्या म्हणजे जे आमचे खर्च लागलेला होता तो खर्च पूर्णपणे आमच्या बुडीत झालेला आहे। आम्ही एवढीच मागणी करतो शासनाकडे, आमची नुकसान भरपाई आणि ओला दुष्काळ जाहीर करावा पवनी तालुक्यामध्ये। नक्कीच पवनी तालुक्यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रोवणी केलेली होती आणि ते आता पाण्याखाली आल्यामुळं त्यांना दुबारपेरणीचं संकट आलेलं आहे। त्यामुळे म्हणून आर्थिक नुकसान झालेलं आहे। ते नुकसान भरपाई कुठेतरी शासनाने द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। रुपेश सपाटे, ईडीएन मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।